छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे। कारण दिव्यांग क्रिकेटमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथील नितीन वाबळे या तरुणाची निवड झालेली आहे आणि स्वतः नितीन वाबळे आता आपल्यासोबत आहेत। दादा, काय प्रतिक्रिया आहे पहिली निवडीनंतर? जसं की तुम्ही बोलले छत्रपती संभाजीनगर आणि विरगाव विरगाव चा रहिवासी मी आहे आणि खूप अभिमान वाटतो मला की आपल्या गावातून मी नॅशनल संघामध्ये भरारी घेतली आहे आणि दिव्यांग क्रिकेटला मी सध्या रिप्रेझेंट करतो आहे। सुरुवात नक्कीच खडतर होती, खूप दिवसाचा प्रयत्न करत होतो मी आणि मला संधी मिळाली ती। बरं, मी तुमचा प्रवास बघितलेला आहे। तुम्ही सुरुवातीला बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर म्हणून आता सध्या कार्यरत होता आणि त्यानंतर एवढं मोठं यश मिळणं, काय सांगाल या सगळ्या? येस, बँक ऑफ बडोदामध्ये मी ॲज ए ऑफिसर सर्व्हिस करतो, कोपरगाव इथे राहतो आणि दिव्यांग क्रिकेटची सुरुवात जी माझी झाली ती मागच्या 3 वर्षापूर्वी। तर याआधी लहानपणापासून मी क्रिकेट खेळत होतो आणि माझे छंद जोपासत होतो वेगवेगळे। त्यामध्ये क्रिकेट खेळताना बरेचसे चॅलेंजेस यायचे की एक हाताने मी क्रिकेट कसं खेळणार, परंतु जे फ्रेंड्स माझे लहानपणी त्यांच्यामध्ये मी क्रिकेट खेळत खेळत माझा छंद जोपासत राहिलो आणि मला संधी मिळाली दिव्यांग क्रिकेटमध्ये जाण्याची आणि आता मी सध्या नॅशनल संघात आलो। मग कसे असणार आहे तुमचे सामने आणि काय तुमचं इथून पुढचं शेड्यूल असणार आहे? दिव्यांग क्रिकेटचे जे सामने आहेत आता माझं नेक्स्ट मंथमध्ये 4 नोव्हेंबरला मुंबई येथे टुर्नामेंट होणार आहे, जिथे 16 टीम्स पार्टिसिपेट करत आहे। त्यामध्ये मी आत्ताच पुणे इथे ट्रायल्स देऊन महाराष्ट्र संघामध्ये आलो आहे आणि भविष्यात डिसेंबरमध्ये आमची नोएडा येथे टुर्नामेंट होणार आहे, त्यामध्ये पण मी पार्टिसिपेट करतो आहे। जे तुमच्यासारखेच अपंग मुलं आहेत, खरं तर अनेक जण अशा गोष्टींमुळे खचून जातात, कुठल्या यशापर्यंत पोहोचणे आधीच ते खचतात। अशा तरुणांना, अशा लोकांना काय सांगायचं? नक्कीच जे कोणी दिव्यांग मुलं आहेत त्यांनी आपल्या खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे, आपले छंद जोपासले पाहिजे आणि नक्कीच जरी आपण डिसेबल असलो तरी आपण कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण की डिसेबिलिटीकडून ॲबिलिटीकडे जाण्याचा जसा माझा निर्धार होता आणि मी जो प्रयत्न करत राहिलो त्यामध्ये मी नॅशनल पातळीपर्यंत आता क्रिकेट खेळतो आहे। तर सर्वांनीच आपले जे छंद असतील ते जोपासले पाहिजे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नक्कीच आपण बघितलं की अशा पद्धतीने खरं तर ते एका हाताने अपंग आहे आणि अशा पद्धतीनंच प्रयत्न केल्याने यश मिळतं, यातूनच हे सिद्ध झालेलं आहे। कारण अथक प्रयत्नानंतर अखेर त्यांची नॅशनल क्रिकेटमध्ये निवड झालेली आहे आणि त्यांना या निवडीबाबत आपणही पुढारी न्यूजच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊयात आणि पुढची कामगिरी, त्यांची यशाची कामगिरी आणखी जोमाने ते करतील अशी आपण अपेक्षा करूया। माझं सहकारी माऊली पवारसह नितीन जोरात, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।